भाजपा शिवसेना युतीचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा घेण्यात आली। भारतीय जनता पक्षाचे दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी डॉक्टर सुजय विखे म्हणाले, मला एकदा संधी देऊन पहा, मी तुम्हाला मुंडेताईंसमोर शब्द देतो, येणाऱ्या 5 वर्षात पाथर्डी शेवगाव पाणी प्रश्न सोडवेन। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, या मतदारसंघात पाथर्डी तालुक्यात सुजय विखे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल। तर यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आपल्या भाषणातून म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब सामान्य माणसं शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे काम केले आहे। या सभेस मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते। या दुष्काळी भागासाठी आपल्याला काय करता येईल पाण्याच्या माध्यमातून? आमचं मुळाचं पाणी लाटण्यापर्यंत आणता येईल का? आम्हाला शेवगाव पातळीसाठी छोटी एमआयडीसी आणता येईल का? केंद्राकडून आपल्याला जास्त पाण्यासाठी खर्च करता येईल का? निधी आणता येईल का? म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना जो प्रश्न आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला सोडवायचा आहे मतदारसंघासाठी, आम्हाला खात्री आहे की डॉक्टर सुजय विखे पाटील अतिशय सक्षमपणे लोकसभेच्या माध्यमातून या शेवगाव पाथर्डी तालुक्याला न्याय देतील। आज विरोधक या ठिकाणी येत आहे, 4 वर्ष त्यांचं अस्तित्व या पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये अजिबात नव्हते। आता निवडणुका सुरू झाल्या ते 2-3 महिन्यापासून घराबाहेर पडले, ऊन किती आहे त्यांना चटके जाणवायला लागले। अनेक गावांमध्ये गेल्या तरी त्यांना प्रतिसाद सुद्धा मिळत नाही, बळच माणसं जो गोळा करावं लागतं अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे। आणि ज्या लोकप्रतिनिधींनी, ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये पाठिंबा दिला, माहिती त्यांना कोणता शब्द दिला की नाही, परंतु लोक म्हणायला लागले, बरं झालं आधीच गेले होते, 21 तारखेला आम्हाला उलटे पालटे झिरो पाडले असते। सुजय दादा पण सावध झाले, त्यांना अजून कल्पना नाही आपल्या तालुक्यात काय प्रकार होता। सुजय दादा पण सावध झाले, त्यामुळे त्यांच्या मागची जी कट्टर होती ती गेलेली आहे। सुजय दादा काल ते जिल्हा परिषदेच्या सदस्य माझ्या गावात आलं, तुमचं माझं इतकं कौतुक केलं, इतके आभूषण घातले की अतिशय खालच्या पातळीवर एकेवेळ आपल्या दोघांवर बोलले। हे असते या सभेमध्ये सांगण्यासारखं नाही। या 4-4.5 वर्षामध्ये मी कधीही विरोधकांवर आरोप केला नाही। शेवटी कामाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्त्यात ताईंच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। गावागावामध्ये कधी भांडणं लावले नाही, कधी पोलीस स्टेशन पर्यंत आपल्या गावात भांडण नेण्याचा शब्द आहे की सुजय विखे पाटलांना आपण मतदान करा। आपल्या प्रत्येक प्रश्नाला दिलासा देण्याचं काम हे आमच्या सत्तेच्या माध्यमातून झाल्याप्रमाणे होणार नाही। आता सुजय विखे पाटलांनी सांगितलं की एवढ्या आपल्याला उमेदवार तुकडे पाडावे लागतील विधानसभेचे। मला तर वाटतं भविष्यामध्ये जिल्हा परिषद एवढ्या विधानसभाच करावं लागतील का काय? प्रत्येक जण नंतर मी विधानसभेला उभारणार, प्रत्येक जण नंतर मी लोकसभेला उभारणार। लोकसभा आणि विधानसभा हे फार गंभीर विषय आहेत। या विषयांवर काम करत असताना आपण कायदे मंडळ म्हणून काम करतो। या देशासाठी, राज्यासाठी कायदे बनवताना सुशिक्षित व्यक्ती तिथे गेला पाहिजे। कायदे मोडणाऱ्या व्यक्तीचं तिथे काम नाहीये, कायदे बनवणारा व्यक्ती तिथे शोभला पाहिजे। अशा व्यक्तीला आपण तिथे पाठिंबा दिला पाहिजे। त्यामुळे समोरचा व्यक्ती कायदे मोडणारा आणि आमचा व्यक्ती कायद्याचं भान ठेवणारा सुशिक्षित उमेदवार आहे, त्याच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागतं। नात्याचं काय? नात्याचं काही नाहीये। महाभारतात सुद्धा स्वतःच्या रक्ताचं नातं ज्यांनी पाळलं नाही तो दुर्योधन आहे, पण धर्माचं नातं न पाळणारे लोक महाभारतामध्ये आपण पाहिले, रामायणामध्ये पाहिले, पण कर्माचं नातं पाळणारे लोक हे महत्वाचे आहेत। मला सांगा बरं, विभीषणाने राम प्रभू रामचंद्राला मदत केली। आपल्याला माहिती आहे रक्ताचं नातं कळून सुद्धा कर्णाने आपल्या मित्राची साथ सोडली नाही, कारण त्याचं नातं कर्माचं होतं। इथे नात्याचं काही नाहीये। रक्ताच्या नात्याने धोके देऊन आमचे डोळे उघडले। त्यामुळे कर्माचं नातं हे महत्वाचं आहे। धर्माच्या नात्यापेक्षाही कर्माचं नातं महत्वाचं, कारण आपल्याला कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात नाही, आपल्याला कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा आपल्या हातात। पण हे सुदैव असेल जर सेवा करणाऱ्या जनतेचं घरानं आपल्याला जर जन्म तिथे घेतला तर त्याच्यामुळे आपल्याला आयुष्य, ऐश्वर्य, आराम हे नाही, आपल्याला त्यांच्याही पुढे जाऊन काम करावं लागणार। हे दायित्व नक्की सुजय विखे पाटलांच्या खांद्यावर असणार आहे। आपल्या आजोबांचं, आपल्या वडिलांचं नाव जराही कमी न होऊ देणं ही फार मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे आणि त्यांच्यापेक्षा मोठं काम करण्यासाठी त्यांना जास्त स्पीडने पळावं लागणार आहे। त्यामुळे वारसा म्हणणाऱ्या लोकांना मला हेच सांगायचं आहे, कारण मी एका मोठ्या माणसाचा, गावाचा वारसा चालवत आहे आणि हे वारसा चालवणं हे सोपं नाही, की नारळाची कसरत आहे। जरा काही कमी झालं, मुंडे साहेब असे करत होते का? पंकजा ताई असं केलं, जरा काही चांगलं
असं झालं, त्यात काय मुंडे साहेबांची कन्या असंच करणार होते. म्हणजे शाबासकी देताना लोक जर हा दाखवता घेतात, मुंडे साहेबांच्या कन्येकडून हे अपेक्षितच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा रिझल्ट घेऊन घरी जायचो, मला जर 90% पडले तर 90% पडले तर लोक म्हणायचे मग काय एवढ्या मोठ्या माणसाची पोरगी आहे, तिला मग असेच मार्क दिले असतील सरांनी. आणि कमी मार्क मिळाले तर पुण्याचे पोरं अभ्यासच करत नाही. म्हणजे दोन्ही म्हणून आम्हाला त्याच्यामुळे कसरत करावी लागते. त्यामुळे मला कळतं की सुजय विखे पाटलांच्या लोकांनी केलेले त्यांना देशाच्या विकासाविषयी काही देणं घेणं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काय केलंय, या देशातल्या सामान्य माणसाला उज्ज्वलाची, आता मी सांगितलं गॅस योजना दिली, सौभाग्याच्या माध्यमातून गरीबाच्या झोपडीमध्ये दिवा लावण्याचं काम केलं. या गरीब माणसाला आपण एवढा विकास दिला की शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंट पर्यंत पोहोचण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालं. एवढा मोठा विमा कधी न भूतो न भविष्यती एवढा विमा आपल्या या जिल्ह्यामध्ये मिळालाय का नाही? आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा विमा कसा मिळत होता, आता विम्याचं मात्र आपल्याला भरणा केल्याबरोबर विमा आपल्याला मिळतो. आपल्याला खरीपाच्या नुकसान भरपाईचं अनुदान मिळालं, बोंडअळीचं अनुदान मिळालं, शेतकऱ्याला अकाउंटमध्ये दर 2-3 महिन्याला कसल्या माध्यमातून मदत मिळते. आणि आता शेतकऱ्याला, शेतमजुराला पेन्शन देण्याचा निर्णय हा आमच्या सरकारने घेतला. हा इतका महत्वाचा निर्णय, त्याच्यामुळे हा शेतकरी विरोधी सरकार असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा पुळका आलेल्या लोकांना आता त्यांच्या तोंडात मारण्यासारखं झालेलं आहे. त्यांना बोलायला मुद्दा राहिलेला आहे. आणि हे लोक सांगतात आमच्या देशामध्ये काय करा. हो, मी सकाळी प्रचाराला जर गेले, 2004 पासून मी मुंडे साहेबांबरोबर काम करते. आज 15 वर्ष झाले मी या राज्यामध्ये काम करत असताना सकाळी गेलं तर गावाच्या दोन्ही तर्फा रस्त्याला लोक लहान लेकरं शौचाला बसलेले असायचे. रात्री गेलं तर महिला डोक्यावर एवढा पदर घेऊन दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगा लावून शौचाला बसलेल्या असायच्या. अशी परिस्थिती होती. आज अशी परिस्थिती दिसते का आपल्याला? आज आपल्याला एकदम खूपच एखादी झोपडीच गावाच्या बाहेर दूरवर गेली असेल, ज्यांनी गाव अचानक घर बांधलंय तिथे पाणी नाही, असं एखादं दुर्मिळ चित्र दिसतं. आज आपल्याला या दुतर्फा शौचाला बसलेल्या रांगा दिसत नाही. माझं लग्न झालं 2001 मध्ये. माझा नवरा अमेरिकेहून आला. साहेबांनी अमेरिकेहून कसला नवरा आणलाय बघायला एवढे लोक की आमच्या ते आदल्या दिवशी हळदीला आंघोळी घालतात ना, त्यालाच 5-10 हजार लोक आले होते. माझ्या नवऱ्याचे मित्र अमेरिकेहून आले होते, त्यांना कौतुक वाटायला त्याची गरज नाही. ज्याचा नॉमिनेशन व्हायच्या आधी एवढ्या भव्य संख्येने लोक येत असतात, त्याचा विजय कोणीही रोखू शकत नाही. सुजय तुमच्या विजय पत्रात पडलेला आहे, याच्यामध्ये माझ्या मनात काही मात्र शंका नाही. आता कोण काय प्रचार करतं, काय प्रचार करत नाही, याच्यावर माझी तर आता PhD झालेली आहे. मी आताच प्रीतमताईंचा प्रचार संपवला. 18 तारखेला मतदान झालं आणि सगळे लोक म्हणजे आता काही आराम करायला आम्ही भेटायला येऊ का? म्हणजे कसला आराम. प्रीतमताईची निवडणूक असताना सुद्धा राज्यभर मी प्रचार केला आणि आता तर मी राज्यामध्ये प्रचाराला परत आज मी जळगावला मुक्कामाला आहे. खूप इच्छा होती सुजय विखे पाटलांची, मोनिका त्यांची की रात्रीची सभा मिळावी, पण मला रात्रीची सभा खडसे साहेबांच्या सुनबाईकडे दिली असल्यामुळे मी म्हटलं इथल्या काही लोकांची मला चिंता नाही. सभा कुठे घेतली, काय घेतली याच्याने काही परिणाम होणार नाही. मुंडे साहेबांचा निरोप आहे. पंकजाताई आलेल्या आहेत आणि मुंडे साहेबांचा पंकजाताईंच्या तोंडून आदेश आहे म्हणल्यावर इथे कुठलाही आपल्याला अडचण येणार नाही, हा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करतो. उमेदवार जेव्हा नवीन असतो, लोक त्याच्यावर काय काय टिप्पण्या करत असतात. मला सुद्धा याची सवय आहे. हेलिकॉप्टर मधला उमेदवार आहे सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील भाजपमध्ये कसे आले, असे म्हणणारे लोक 10 पक्ष बदलून आलेले असतात. म्हणजे लोकांसारखे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशा प्रवृत्तीच्या प्रचाराला जनता बिलकुल बळी पडत नाही. आता सेल्फीचा पहा, गेल्या 3 वर्षामध्ये जेवढ्या सेल्फी झाल्या, 40,000 सेल्फी झाल्या, 50,000 सेल्फी झाल्या. मी कधी नाही म्हणत नाही. त्याचं कारण 2 आहेत, 2 फायदे आहेत सेल्फीचे. पहिला फायदा की ज्या ज्या लोकांनी सेल्फी घेतलेला आहे या 3 वर्षामध्ये, तेवढ्याने जरी मला मतदान टाकलं तरी माझा विजय निश्चित आहे. आणि दुसरा फायदा की सेल्फी घेताना जसं गर्दीमध्ये धक्काबुक्की होते, तर रोज संध्याकाळी झोपल्यावर इतकं आग दुखतं की आपाप दाबून निघतो. कोणी इथं ओढून राहिले, कोणी हात ओढतो, कोणी शरीर दाबतं, तर फुकट दाबायचं काम चालू आहे. काय धर्म नाही. आज या
लोकसभेच्या प्रचारानिमित्त शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत। मी माननीय पंकजाताईंची माफी मागतो की या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आपली सभा मला घ्यावा लागली। आमचं स्वप्न होतं पाथर्डीमध्ये जेव्हा पहिली सभा झाली तेव्हा 35,000 ते 40,000 लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि ताई तुमची ती सभा झाल्यानंतर समोरच्या उमेदवारांनी सभा सुद्धा घेतली नाही ही परिस्थिती त्या ठिकाणी। एवढं काम त्या ठिकाणी कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचं होतं, एवढं काम पंकजाताईंचं ग्रामविकास मंत्री असताना या शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये विकास कामांच्या माध्यमातून अनेक निधी त्यांनी दिला आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री होती आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रचार कमी केला, कारण की आम्हाला माहित होतं की फार प्रचार करून उपयोग नाही। पंकजाताई जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपलं काय जायचं शिकलं नाही आणि म्हणून आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिली। ताई मी आपल्याला शब्द देतो, आज जरी थोड्याचं खर्चाचं बंधन असल्यामुळे मंगल कार्यालयामध्ये आम्हाला सभा घ्यावी लागली, पण आपण आता 23 मेला आपण वेळ देऊ शकणार नाही, कारण की आपली बीड मध्ये विजय सभा असणार आहे। पण 24 तारखेला या ठिकाणी शेवगाव पाथर्डीची विजय सभा आपण आम्हाला या ठिकाणी घ्या आणि आपल्याला जरी वाईट वाटत तरी चालेल, पण बीडच्या सभेपेक्षा जास्त गर्दी सुजय विखे पाटील या ठिकाणी करून टाका। आचारसंहिता संपल्यानंतर बंधन नाही, आपण त्या ठिकाणी पाहिजे तितके लोक। आज मला वाटतं की असंख्य लोकांनी आम्हाला इतका त्रास दिला, म्हणजे आम्हाला हे सर म्हटलं येतो कुठे जागाच नाही आणि बीडचं मतदान संपून गेलं तर काही लोकांना तिकडे पाठवलं असतं, कारण की तुम्हाला ऐकण्यासाठी या ठिकाणी जनता आलेली आहे आणि म्हणून मी फार वेळ घेणार नाही। आता माझा आवाज देखील बसलाय, साधारण 2 दिवस आवाज टिकून धरायचा आहे, पण या लोकसभेच्या दृष्टिकोनातून मला दुःख एक गोष्टीचं वाटतं की जेव्हा समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार गेल्या 15 दिवसापासून मी जो पाहिला, खाली बसून घ्या, खाली बसून बसा 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 बसून घ्या, बसून घ्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार पाहिला तर गेल्या 15 दिवसामध्ये एकदाही त्या उमेदवारांनी पाणी प्रश्नाचा उल्लेख केला नाही, त्या उमेदवारांनी शेतीचा प्रश्नाचा उल्लेख केला नाही, त्या उमेदवारांनी मुळाच्या धरणाचं पाणी त्या ठिकाणी टेल पर्यंत पोहोचायचा उल्लेख केला नाही आणि फक्त काही वैयक्तिक टीका करून या लोकसभेची निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेस लढवते। बरं, टीका करावी तर काय करावं? त्या दिवशी माननीय पवार साहेबांची सभा झाली, ते म्हणतात की मुन्नाभाई MBBS, अरे मी तरी मुन्नाभाई आहे, तू तर भाई आहे। त्या ठिकाणी माझ्या टीका केली, आम्ही या समोरच्या लोकांच्या कार्यकर्त्यांना पंढर म्हणून होतो, पंढर। राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरचे आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख पंढर म्हणून आम्ही करतो। ते पंढर व्हॉट्सअपवर काल कोणीतरी मेसेज सोडला की जर या मुन्नाभाईने मेंदूचं ऑपरेशन करून खरंच दाखवलं तर आम्ही खासदार म्हणून निवडून देऊ। तर मला त्यांना विनंती आहे, दुसरा तिसरा का तुमचा उमेदवार माझ्याकडे पाठवा, त्याचा उडून पाहतो आहे का? व्यक्तिगत प्रचारावर व्यक्तिगत टीका करून कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण नाही। सोशल मीडियामध्ये काही मागच्या 15 दिवसामध्ये समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा जर आपण फोटो पाहिले तसा गरिबांमध्ये बसलेला एक फोटो आहे, एक आमच्या वयोवृद्ध शेतकरी त्यांच्यामध्ये बसलेला फोटो आहे, एखादी आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी हंडल पाणी घेऊन वाहत असेल तिच्या बरोबर फोटो आहे। मला असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर।